लेट्स गो. बंद नाही पाडायचे. शबाश शबाश. चल चल. ओके सो 8:20 अँड फर्स्ट ब्रेकफास्ट ऑल डन. पद्धतशीर ब्रेकफास्ट तर काय एक प्रकारे जेवणच झाले टाकल्याचं. आम्ही तर इज्जतचे ब्रेकफास्ट केलाय. ओके वी आर ॲट लोणावळा रेल्वे स्टेशन. गर्दी बघा बसले भाई. भाई लोणावळ्याला कसं कोण ट्रेननी येतं. बाईक नाही यार, ट्रेननी काय मजा करता तुम्ही. काय लोकांसाठी फायनल डेस्टिनेशन इम्पॉर्टंट असतं, पण आमच्या सारख्यांसाठी ट्रॅव्हलिंग इम्पॉर्टंट आहे भाई. वाव, इथे ड्रोन शॉट हवा होता ना. काही लोक कुठे घेऊन चाललेत माहित नाही. आधीच गाडीचे वाट लागले त्यात तुम्ही आशीवाले ऑफरोडिंग इझी बघ. नाही मला डाऊट आला काहीतरी होणार तिकडे, म्हणून मी स्पीड मध्ये नाही टाकली. या लोकेशन तर बघा काय पॉवर लोकेशन आहे बघा. पाठी गाड्या आपल्या आणि आपला लाईनअप बघा. बघा दोन्ही साईडला डोंगर आहे आणि मधून हा रस्ता येते. स्पेशली याच्यासाठी ना विनायक इकडून आतमधून घेऊन हा बघा आपल्या गाड्यांचा पूर्ण लाईनअप. भाई काय दिसत आहेत गाड्या. इफ आय एम नॉट रॉंग हीच आहे पावना लेक. अरे आपण तिकडेच चालायचं पावना लेकच्या इथे. पाय भिजू शकतो याच्यात कारण की वॉटरप्रूफ आहे माझं सगळं. सो भिजू आता काय सीन नाही. अख्खा वरून खालपर्यंत अख्खा वॉटरप्रूफ आहे मी. पब्लिक बघायचं मला तिकडे. भाई सगळी मॅड पब्लिक भेटली मला. मला बाकी वाईट नाही. पण पब्लिक खेळते रे. हा वॉटरफॉल पण नाही प्रॉपर, झरा आहे फक्त छोटासा. भाई हे नजारे तरी ना आता मी तर म्हणेल 10% बघितलं तुम्ही अजूनपर्यंत. जेवढा ब्लॉग बघितला तेवढा अजून 90% व्ह्यू बाकी आहे तुम्हाला एन्जॉय करायचा. मला माहिती आहे हा ब्लॉग ना लेंदी तरी होईल, अदरवाईज 2 पार्ट मध्ये तरी येईल. हा बघा इकडे एक डॅम आहे कुठला तरी आणि तिथेच आता आपली पब्लिक उतरली पण घाट बघा दिसते. या सगळ्या आपल्या गाड्यात चालल्यात त्या. पुन्हा रिटर्न मारून इकडे येते. फक्त आता मी थांबलेलो पाठी कारण की तुम्हाला तो डॅम दाखवायचा होता ना. हा बघा तो मगाशी तो डॅम दाखवला ना वरतून. कुठे होतं माहिती आहे का मगाशी आपण वरती तो बांध दिसतोय तिकडे होतं. तिकडनं व्हिडिओ काढलेला हा वाला रस्ता. तिथे समोर तो डॅम आहे. दोन मिनिटांसाठी फक्त डोंगराच्या पायथ्याशी असतो, परत 2 मिनिटांनी डोंगरावर जातो आणि असे व्ह्यू भेटतात. मस्त आहे भाई. कुठे चाललो आहे आपण. हा जाऊ ना. हा किती गाड्या. एक मिनिट सांगतो. थांब 1 मिनिट थांब. तू डेव्हिल गाडी आणणार आहे आतमध्ये. एवढे नाही ना ऑफरोडिंग. नाही ना त्याची नको पाहिजे. त्याची इथेच लाव. तुझी इथेच लाव डबल सीट. चल. हा कारण का वरती चढताना प्रॉब्लेम आहे, उतरताना काय नाही. हे तुम्ही गाडी आणताय ना वरती. ऑफरोडिंग आहे थोडीशी. वरती ना खाली उतरायचं. थोडीशी ऑफरोडिंग आहे. गाडी आणताय ना आतमध्ये परत इकडनंच बाहेर यायचंय. तू नाही टाकत आहे ना. पाठी बस कोण आहे. तू पण गाडी लाव इकडे. मग त्याची पण नाही येणार. ओके सो आम्ही जात आहे आता पद्धतशीर थोडीशी ऑफरोडिंग करायला. लेट्स गो. काय का आता तो तर नाही बोलला. कशाला लोक चिखलात मागवत राहू दे. ओके एडे चाले.
अरे हा काय करतोय? माझी गेली असती ह्यानी वेगळे टायर लावलेत काय? इथे एवढी फाटे राजमाशीला काय ऑफरोडिंग करणार आहे मी? आहे जर बरा सुख आहे थोडंफार. राईटला चल. त्याला घेतले की नाही म्हणे का? चालतेच येतो पूर्ण. लेजिट चालत येतोय. हो काय त्याला गाडी नव्हती कुठलीच? थांबलेच नाही काय लोक? हे बाबा हे काय? जा डायरेक्ट असाच. भाई इकडनं तिकडे पडलो तर टायर बघा तिकडचा. किती खोल आहे? अरे गुडघ्यापेक्षा खाली. अरे हा रस्ता आहे, नॉर्मल रस्ता आहे. गाडी एंडपर्यंत जाते. आता हे बोट लावून ठेवले मध्ये. थांबा. तिकडून जाऊ बोललो आपण. रशी बांधली का आपण इथे? अरे बोट आहे ना इथं, दुसरी बोट त्यामध्ये आणते. बाईक जातात ना. अरे आराम तो चालत आला तिथे. आणि या पाईपाचं काय करणार? कुठला पाईपावर जाईल गाडी. पाईपावर पण जाते. चला जरा बघू काय सीन. इथपर्यंत ठीक आहे. हे पण ठीक आहे. हे पण ठीक आहे. बांबू काढावं लागेल. चलो लेट्स गो. करते कुछ ऍडव्हेंचरवर. चला आणा गाड्या. एक काम कर, ही तोडण्यापेक्षा ना खाली कर. हा तू उभं राहा. इथून जाऊ दे गाडी. उभा राहतो. मी थोडी गाडी आणली, तुझा गाडी घेऊन दोघेही सेफ गेम खेळतात. हा बोलते मी नाही गाडी आणली, हा बोलते मी पण नाही गाडी आणली. सर लेट्स गो सर. लेफ्ट सर. लेट्स गो. यू कॅन डू इट. कम ऑन. चल. रियल एडीवी बॉयज, रियल एडीवी. लेट्स गो. बंद नाही पाडायचे. शाबाश शाबाश. चल. ते आलं ना असं वाटलं गेली खाली, कारण डीप आलं मध्येच. हा इथं मध्येच डीप आहे. अरे आपण इकडून घेतली ना अशी गाडी. जाताना इश्यू आहे का? जाताना पाईप चढला पाहिजे. हा धगधग अजून होते मला. उभा राहा. येऊ दे. शाबाश. ओ भाई साहब, लुक ॲट द व्ह्यू. स्ट्रगल केल्याचा फायदा झाला काहीतरी. हा जो लोकेशन आम्हाला सापडलाय ना भाई, 10 out of 10 पॉवर लोकेशन आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, टोटल आम्ही
10 गाड्या आलेल्या इकडे. 10 मधल्या फक्त पाठी बघाल तर 5 गाड्या इथपर्यंत आल्या लोकेशनपर्यंत. बाकी गाड्या तिकडेच उभ्या आहेत कारण की येऊ शकत नाही भाई. सगळे ADV असेल तरच येऊ शकतो. आणि जी रिव्हर क्रॉसिंग झाली आहे अनबिटेबल भाई. मला वाटतं लाईफमध्ये फर्स्ट टाइम एवढी मोठी रिव्हर क्रॉसिंग केली असेल मी. आता वाजले आहेत 9:50 म्हणजे जवळपास 10 वाजत झालेत. तामिनी तर अजून करायचं बाकी. म्हणजे मी म्हणेल की 50% राईड आता कंप्लीट झाले. अजून 50% बाकी आहे. म्हणजे तामिनी घाट, पालीचा गणपती, then पुढे संडे ब्रेकफास्ट राईड फुल मेमरेबल असणार. कारण की मी अख्खा दिवस दिला आजचा भाई. मी असं आहे ना की रात्री घरी गेलो तरी फरक नाही. पण यांना बोललं आजचा दिवस फुल मचवून जाते. आणि मेन प्लस पॉईंट आहे ना आमच्याकडे तर हे वाले स्पॉट ना आम्हाला कोणाला माहीत नाही. फक्त थँक्स टू भाई विनायक. तर त्याला जवळपास इकडचे 90 to 95% सगळे स्पॉट्स माहिती आहेत. तर त्यांनी आधीच डिस्कस केलं माझे असे स्पॉट आहे तिकडे जायचं का इकडे. मी बोललं भाई चला फिरा काय सीन. तसं पण दिवसभर काय करायचं आपल्याला घरी जाऊन तसं झोपायचं होतं. विनायकमुळे हे सगळे स्पॉट आहे फिरायला भेटणार. आणि पाठी बाय व्ह्यू चेक करा ना. स्पॉटचं नाव ना तुम्ही गुगल करा ना. गुगलवरती पण येईल. 4 फोर्ट स्पॉट लेक व्ह्यू आहे. म्हणजे 4 फोर्ट आहेत. त्याच्या साईडला तुम्ही जर लांबून आता पाठवून बघाल ना तुम्हाला बघाशी दाखवले त्या 2 गॅपमध्ये. हा तो तिकोना आणि हा तुंग ना. हा तुंग आवाला 4 म्हणतो. अजून 2 कुठले आहेत काय. हा पण एक किल्ला आहे आणि एक तो मागचा त्याच्या मागचा पण एक किल्ला आहे. तो छोटा टोक दिसतो तो. 1 2 3 आणि पाठी 4 5 गाड्या फक्त आल्या तिथे पूर्ण ऑफ रोडिंग करत. तर काय मजा आली. डेविल काय लोकेशन आहे. नाही जे हाईट कमी आहे. हा पाणी वाढलं. पायपर काय करू तिकडे. पहिला टायर डायरेक्ट चढव. फर्स्ट वरती पूर्ण कंटिन्यू जाऊ दे. हा पहिला चढव डायरेक्ट. आणि सेकंडला फक्त हे करू ना. नंतर खेचता येईल. बाकीतला पाय टेकवायला काही नाही. एकदा पहिला पाय चढला ना मग पुढचा ते कंट्रोल करतो पकडायला. गणपती बाप्पा मोरया. चल 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 चल. ओ माय गॉड भाई जाम रिस्की है तो वाला टर्न. लेट्स गो. चल 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 हो गया. चल पण सेम आहे का. नाही रे बाबा. आता आपला ऑफरोड ट्रॅक बनायचा का बेंच कुठे इथे. नाही काय माहिती. भाई टायर बघा काय चेपलाय भाई. प्रत्येकाला चेपत आलाय असा रस्ता. गरम बघा रस्ता आलाय. एवढंच फक्त बाकी कारण डेव्हिल होतं ना पाठी म्हणून हे पण ना पूर्ण क्लीन झालं असतं. तुषार तो भडवा डुबतोय.